साहेब आणि या स्पर्धेची सर्व आपण पाहतोय आणि तसेच विद्यमान उपसरपंच किशोर चौधरी साहेब आणि या तिन्ही मान्यवरांना विनंतीशील की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेणार आहोत. वेलकम, सुस्वागतम आगमन होते. शिवसेना ग्रामीण तालुका उपप्रमुख सन्माननीय श्यामजी चौधरी साहेबांचं सुद्धा आगमन होते. लगेच आपण नाणेफेक करून घेणार आहोत. दोन्ही संघाने यायचे. एकीकडे पाहतो आपण माजी सरपंच आणि दुसरीकडे सरपंच शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेब यांचं सुद्धा आगमन होते. वेलकम, सुस्वागतम. आणि मी दादांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे आणि जो सामना आहे जय बजरंग कारिवली विपक्ष आपण पाहतोय जय बजरंग गोडसे या दोन्ही संघादरम्यान 3 षटकाचा सामना असेल. श्यामदादा चौधरी साहेबांचं सुद्धा आगमन आणि या सर्व मान्याच्या शुभास्ते आपण तर नाणेफेक होते. तर नाणेफेक झालेले. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे कारण की वेळ कमी आहे. फक्त आम्ही एकच कमेंटमेंट घेणार आहोत. नाणेफेकीचा कॉल इथं मात्र पाहतो आपण जय बजरंग स्पोर्ट गोडसे संघ जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. खूप खूप धन्यवाद. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि खेळू कक्षामध्ये जाऊन आपण सलामीची फलंदाज पाठवायचे. तर मित्रांनो, नाणेफेकीचा कॉल इथं मात्र आपण पाहतोय की अंतिम सामन्यातला जय बजरंग स्पोर्ट गोडसे संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. जाऊ आपण समालोचक कक्षामध्ये. तिथं आमचे सहकारी समालोचक एक अतिशय उत्कृष्ट असे मराठीचे बुलंद आवाज राहुल भोईर सज्ज आहेत. कारिवली संघ आपण संपूर्ण संघ घेऊन एका मिनिटाच्या आतमध्ये खेळपट्टीवर यायचे. लगेच यायचे, सहकार्य करायचे सर्व संघाने. ओ टू राहुल भोईर. या लगेच आपण थोडं सहकार्य करा. आपण दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण एक नक्की श्रद्धांजली घेणार आहोत कारण की एकविरा स्पोर्ट्सचा मानकोली संघाच्या माध्यमातून नक्कीच तो खेळाडू मात्र घ्यायचा काल नक्कीच आपल्यासोबत होता. मात्र आपण असं म्हणतो जेवढे सर्वांना तो जवळ देवाला असं नक्कीच म्हटलं जातं. तर लगेच आपण लवकरात लवकर इथं आपण लाईनअप करून घ्यायची. नक्कीच आपण श्रद्धांजली घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण स्वागत सुद्धा घेणार आहोत. तर सर्वांना मी विनंती करतो की आपण एका जागेवरती उभं राहायचं आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती करेल मी की प्लीज निश्चित सर्व लाटक्या क्रिकेट रसिकांना सर्वांनी सर्व मान्यवरांना विनंती करतोय, सर्व खेळाडूंना विनंती करतोय, सर्व आमच्या नक्कीच बघा काल आपल्यामध्ये नव्हतं मात्र आज नाही कारण का काल इथे खेळून सुद्धा गेला या मैदानावरती आणि नक्कीच आपण त्याला काल शेवटचं बघितलं मात्र आज आपण बघतोय दरम्यान आपल्यामध्ये नाहीये. तर आपण 2 मिनिटांसाठी सर्वांना उभा नक्कीच विनंती करतो की आपण उभं राहायचं आहे. बघा तिकडचे जे आहेत प्रेक्षक आमच्या खेळाडू कक्षाच्या बाजूला त्यांना विनंती करतो सर्वांनी आपण उभं राहा प्लीज विनंती करतोय. बघा अजून 2-3 जण तिथे बसलेले आहेत. तर आपण थोडंसं उभं राहा 2 मिनिटांसाठी. एक साथ सावधान. धन्यवाद. काल मात्र आपल्यासोबत मात्र आज तो आपल्यासोबत नाहीये कारण का नक्कीच दुर्दैव नक्कीच त्याचा मात्र एक ऍक्सिडेंट झाला कालच. नक्कीच ही बातमी नक्कीच आज आपल्याला दुपारपर्यंत आली कारण का काल रात्री मात्र ही घटना घडली आणि त्याच्यानंतर बघितलं गेलं तर लगेच आम्हाला खूप साऱ्या नक्कीच या विभागातील आमचे जे मात्र क्रिकेटर आहेत खेळाडू त्यांनी नक्कीच आम्हाला मात्र सूचना केली. एक दुःखाची बातमी आम्हाला सकाळीच नक्कीच सगळ्याला मिळाली. सकाळी हा कार्यक्रम घेणार होतो श्रद्धांजलीचा मात्र सर्व मान्यवर आमच्यासोबत तेव्हा नव्हते. आता सगळे मान्यवर आहेत आणि मान्यवर आपण सोबत असतानाच या दरम्यान आपण बघतो
जो श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे तो आपण नक्कीच आता कव्हर केला. तर काही मान सन्मान आहेत तर विनंती करतो मी नक्की सुनील पवारांना की आपण आलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान करूया आणि गेम प्ले ठेवा. बघा मॅच सुरू ठेवा. आपण पंचांना विनंती करतोय की आपण सामना चालू करायचा. यस सुनील पवार. अनिकेत स्वागत आणि सत्कार आपण आज करणार होतो. सर्वप्रथम विद्यमान उपसरपंच सरवली ठाकूरपाडा ग्रुप ग्रामपंचायतचे निश्चित मी विनंती करेन कालिवली गावचे उद्योगपती आदरणीय जगदीश नाईक साहेबांना की आपण व्यासपीठावर येते. साहेब सर्वप्रथम आपलं मनस्वी स्वागत आहे. तर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. मी विजेंद्र ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभेच्छा आपण सन्माननीय विद्यमान उपसरपंच किशोर चौधरी साहेबांचं आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सत्कार करायचे आहे. तर फलंदाज पाठवायचे आहेत. कारिवली संघाचा संगणक आपण सहकार्य करायचे. विनंतीशील आपल्याला की आपण वेळेअभावी निश्चित सहकार्य करा. आपण तर चला आपण लगेच गेम प्ले करूया कारण का आता मात्र मेगा फायनलची त्याला मॅच येत पाहायला मिळेल कारण का आपण बघितलं 24 ग्रामीण संघाने मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. नक्कीच आता मात्र शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. शेवटची अंतिम मॅच आता मात्र इथं आपल्याला नक्की रंगताना पाहायला मिळेल. उपांत्य फेरी नक्कीच आपण बघितली. वन साइड ती मॅच मात्र जिंकली होती. त्या दरम्यान जगदीश नाईक कारिवलीचे जगदीश नाईकांचं शुभ आगमन झालं आहे. परंतु देखील मी विनंती करतो की आपण देखील यायचं आमच्या व्यासपीठावरती आपल्या देखील सरपंच ट्रॉफीमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मानाची सन्मानाची आपण नक्कीच आपण या दरम्यान स्पर्धा एन्जॉय करतोय. दरम्यान यावेळेस चांगल्या प्रकारचं असं आयोजन आणि खूप साऱ्या मोठ्या संख्येने आमच्यासोबत मान्यवर सुद्धा जॉईंट आहेत. तर मान्यवरांचं देखील अष्टविनायक क्रिकेट संघ ठाकूरपाडा यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही मानाची सन्मानाची सरपंच ट्रॉफी नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गेम प्ले स्ट्राईक येणारे अक्षर आहेत. नॉनस्ट्राईकला मात्र इथनं फलंदाज असणार आहे. त्यामुळे अंतिम मॅचसाठी सचिन. पहिलाच बॉल आहे मात्र पहिलाच बॉलवरती फटका फसला. मिस्टायमिंग शॉट आहे मात्र एक झेल इथनं ड्रॉप होतोय. झेल मध्ये ड्रॉप झालाय कोणाचा ज्या अक्षयने आतापर्यंत मी तर म्हणलं या दरम्यान अक्षरशः मैदान गाजवलं. पहिल्या मॅच मध्ये बघितला का खेळ दाखवला. मैदानाच्या चौफेरी फटकेबाजी केली. त्याच अक्षयचा पहिल्या बॉलवरती झेल सोडला आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अक्षयची बॅटिंग खूप चांगल्या प्रकारची या मैदानाच्या मध्ये पाहायला भेटेल. मेगा फायनलची मॅच आहे. या दोन टीम मध्ये आता मात्र हा संघर्ष कोण असेल चॅम्पियन आणि कोण असेल रनर या दोन टीम मध्ये नक्कीच आपल्याला येणाऱ्या यावेळेस या मॅच मध्ये पाहायला भेटेल. या प्रश्नाचं उत्तर यावेळेस आता मात्र अकुटपाचा बॉल आहे ऑन साइडला आणि आता तिकडे पवन आहेत. पवन कडनं चूक नसेल. झेल तिथं पकडला जातोय आणि विकेट आता मात्र इथनं कॅरी केला जाईल. आता मात्र इथनं अक्षयला मैदान सोडावा लागतोय. खेळाडू बाद. तर पहिल्या विकेटच्या बद्दल थोडंसं आपण वेळ कमी घ्या प्लीज सहकार्य करा. कारिवली संघ कारण याच्यानंतर अजून आम्हाला एक मात्र इथं इनिंग कंप्लीट करायची आहे. आणि या दरम्यान बघा पहिल्या बॉलवरती जेल सोडला. अशा नंतर सेकंड बॉलवरती संधी होती. अकुटापाचा बॉल मध्ये सूरज किन एक चांगला खेळाडू आहे. एक अष्टपैलू खेळाडू जय बजरंग जोरसी 20 संघाचा आणि चांगल्या प्रकारचा आता मध्ये नक्की धावत असताना कारण का मॅच खूप महत्वाची आहे. मेगा फायनलची मॅच मात्र इथं रंगतीये. या दोन टीम मध्ये सुरू असलेला संघर्ष पहिल्या क्रमांकासाठी कोण चॅम्पियन आणि कोण रनरअप मात्र इथं पाहायला भेटेल या मॅच मध्ये. आता मात्र या दरम्यान अकुटपाचा बॉल आहे आणि वन मॉस नक्कीच मात्र वॉर्निंग दिली जाते पण त्यांच्या माध्यमातून कारण का बघा किती चांगल्या प्रकारची इथं लेंथ आहे. अचूकता बेदकता आपल्याला पाहायला भेटते. खूप वेगाने मात्र इथं चेंडू मात्र फेकला जातोय आणि भिवंडी नगरीमध्ये बघितलं तर नंबर 1 वरती रँकिंग करतो सध्या संत बघितलं गेलं तर हा संघ आहे जय बजरंग घोरसळ टीम आणि त्यांना मध्ये दोनात करतात. या दरम्यान जय बजरंग कारिवली संघ धावा ऐकून आतापर्यंत आल्यात फक्त आणि फक्त 2च धावा. मेगा फायनलची मात्र शेवटची मॅच आहे. या दोन टीम मध्ये सुरू असलेला संघर्ष इथं आपल्याला पाहायला भेटतोय. सूरज किनीचं पहिलं षटक असणार आहे फॉर द विकेट. आता मात्र इथनं फटका आता चांगला येतोय. अशावरती नक्कीच धावा चांगल्या मिळतील. चांगल्या प्रकारची बॅटिंग होत असताना चांगल्या प्रकारचं काही करावं लागेल कारण समोर संघ तेवढा मोठा आहे. चेंडू जाईल सीमा पार. बिग हिट षटका.
क्लास आणि दर्जेदार अशी बॅटिंग आता मात्र यत्न करण्याचा प्रयत्न आहे. आज बॅट्समॅन मैदानाच्या मध्ये आहेत सचिनच्या माध्यमातून. या दरम्यान पुन्हा एकदा फटका चांगला आहे. धावा देखील नक्की चांगला मिळतील. खेळाडू प्रयत्न करतील मग चेंडू त्यांना बीट करून जाईल सीमा पार. 4 रन. मेगा फायनलची मॅच आहे. आता मात्र इथनं कोणताही संघ चूक करणार नाही कारण का इथपर्यंत प्रवास केलेला आहे. कारण का 24 ग्रामीण संघापैकी 2 संघ आता मात्र आमने सामने आले आहेत आणि दोघांमध्ये सुरू असलेला हा महामुकाबला आपल्याला पाहायला भेटतोय. अकुटप्पाचा बॉल आहे ऑन साइडला. फटका फसला. पवन आहे तिथे म्हणजे चूक अजिबात नसेल. झेल तिथं पकडला जातोय. खेळाडू बाद. थोडंसं आपण वेळ कमी घ्या बघा. अजून मात्र एक इनिंग आम्हाला कम्प्लीट करायची आहे तर नक्कीच सहकार्य करा दोन्ही टीमच्या संघाने. का मात्र अंधार झाल्याच्या नंतर प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट होणार आहे म्हणून आपण थोडंसं नक्कीच फास्ट करण्याचा प्रयत्न करा. सहकार्य करायचं. या दरम्यान विकेटचं पतन अजून एक आपल्याला पाहायला भेटतं. पलकावरती एकूण धावा आतापर्यंत येतील 10 धावा आणि 2 गडी मात्र बाद झाले आहेत. 22 पॉवरचा नक्कीच षटक असणार आहे. दुसरा स्ट्रायकरला इथनं केवढं सज्ज खेळण्यासाठी पप्या खारीक आहेत. पहिला बॉल स्विंग अँड मिस. इथनं मात्र दांडी गोल केली जाते. वेगाने इम्प्रेस करत असताना 22 पॉवरच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी. खेळाडू बाद. दहा धावा पलकावरती मात्र इथनं माफ करा 12 धावा आहेत आणि इथनं अजून एक विकेट पप्पा कारण मात्र खूप साऱ्या अपेक्षा होत्या. पप्पाला पूर्णपणे मिस करत असताना लाईन मिस केली आणि वेगाने मध्ये चिनूची फेक होत असताना इथं निघून होती. अजून एक इथं मात्र खेळाडू बाद होईल. इथनं गरज आहे भागीदारीची. इथनं गरज आहे पार्टनरशिपची कारण हा मोठी मॅच आहे. 40 ते 45 किंवा 50 धावा जर झाल्या तर मॅच प्रेक्षकांना खूप चांगल्या प्रकारची इथनं पाहायला भेटेल. पहिल्या बॉलवरती विकेट कॅरी केला आहे. सेकंड बॉल लेग बिफोरची अपील वन्स अगेन सर्व का टीकटाक आहे. मग पंचांचा बोट जातो आकाशाकडे. LBW खेळाडू बाद. तर चांगल्या प्रकारची मात्र इथनं गोलंदाजी पाहायला भेटते. ज्या मात्र बघतो कार्य टीमने सर्वाधिक धावा 3 षटकांमध्ये सुद्धा बनवल्या होत्या. तोच आता बघतो आपण जनमान आता मात्र दरम्यान माफ करा जे बजरंग कर्ली संघ इथं बाकफुटला जातोय. त्याचं कारण आता मात्र गोलंदाजी खूप चांगली होते आणि आता मात्र प्रतिस्पर्धी संघ एक मजबूत संघ आहे. हा दरम्यान हा चेंडू डावा स्टिक वरती आहे. मात्र बघितले तर पंच लाईन बघते. लाईन मात्र चुकीची. स्क्वेअर चेंडू अवांतर धाव. यस पंच डिसिजन स्क्वेअर चेंडू. आता मात्र एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने जाईल पुढे. इथनं धावा येतील 13 धावा पलकावरती. मेगा फायनलची मॅच आहे. धावा पलकावरती येणं खूप गरजेचं असेल. मात्र इथनं गोलंदाजी किती वेगाने केली जाते. टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू मात्र या दरम्यान बाउन्स होतो. स्वारकारचा फटका खेळण्याच्या अगोदरच
चेंडू मात्र या दरम्यान कीपरकडे जातोय. दर्जेदार गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. आपलातून ताकद आहे खेळाडूकडे. चेंज पेस गतीमध्ये मिश्रण फटका फसलाय. एकदा मिळणार आहे नक्की दुसरीचा प्रयत्न फेक होईपर्यंत खेळाडू मात्र येत नव्हतील बाद. इथं प्रत्येकी आपण बघतोय दरम्यान बॉलवरती विकेटचं सातत्य प्रत्येकी बॉलवरती मध्ये विकेट इथं कॅरी केलं जातोय. सुरुवात मात्र चांगली झाली होती असं वाटलं की नाही चांगली धावसंख्या म्हणू शकेल या मॅच मध्ये. तसं काय होत नाहीये. मात्र कार्ली संघ पुन्हा एकदा बाकवटला जातोय. त्याचं कारण मात्र ही गोलंदाज खूप चांगल्या प्रकारची आपल्याला पाहायला भेटते. हा षटक खूप महत्वाचा होता आणि षटकामध्ये पूर्णपणे बाकवटला आपल्याला पाहायला भेटतोय पुन्हा त्याच्या बजरंग कार्ली संघ. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आहे. जागेवरनं पूर्णपणे बघितलं गेलं तर थांबून ठेवला आहे गोलंदाजाने कारण का वेगाने चेंडूची फेक होते आणि इथनं बॅट येण्याच्या अगोदर विचार केलं चेंडू निघून जातोय. किती वेग आहे बघा. दरम्यान पुन्हा एकदा लेग बिफोरची अपील आहे. 1 more विकेट डाऊन खेळाडू बाद. पवन गिरीचं नक्कीच आता मात्र षटक असणार आहे. या अंगामध्ये एक टू व्हीलर गाडी नक्कीच गोडसे गावमध्ये पवनच्या माध्यमातून आणि मात्र स्वारकरचा फटका चांगला आहे. मात्र बघा चेंडूने मात्र धोका दिला पूर्णपणे दगा दिला आहे खेळाडूला. चेंडू झाली सीमा पार 4 रन. नक्कीच सोमनाथ टाके नक्कीच सध्या टाइम नक्कीच न्यूजपेपरचे संपादक आहेत देखील शुभागमन झाला आहे. यावेळेस स्पर्काचा फटका आहे. खेळाडू चेंडू मात्र येत नका. पुन्हा एकदा चूक झाली आहे. खेळाडू याला काहीच करू शकत नाहीयेत कारण का आता पुन्हा धोका दिला आहे चेंडूने आणि चेंडू जायला तर मात्र बीट करून सीमा पार 4 रन. बघतो आपण बघतो बाग इथनं 2 चौकार येत आहेत नशिबाचे. आता मात्र इथनं टॉपेज लागतो. मिस टायमिंग आहे. महाबळेश्वरनं जेल कसं सुटेल आणि इथनं आता मात्र खेळाडू बाद. वेलकम सुस्वागतम. आपण पाहतो की व्यासपीठाकडे आगमनातून ठाकूरपाडा गावचे विद्यमान पोलीस पाटील आदरणीय सोमनाथ ठाकरे साहेबांचं आणि मी या साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. आपलं सर्वप्रथम मनस्वी स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. सोबतच आपण पाहू शकता हरिभक्त परायण विकास ठाकरे. तर धावा ऐकून आतापर्यंत झाले आहेत.
22 धावा षटकातील अजूनही मात्र काही चेंडू शिल्लक आहेत. पवनचा नक्कीच हा मात्र षटक आपण बघतो शेवटचं अंतिम षटक असणार आहे. थोडासा वेळ कमी घ्या प्लीज. आणि जिथे आपण सामना सुरू ठेवायचा आहे पण दरम्यान स्वागत आणि सत्कार आपण करणार आहोत या स्पर्धेसाठी ज्यांनी आपला किमती वेळ काढून आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली असे भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण विद्यमान अध्यक्ष सन्माननीय दयानंद चोरगे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी या स्पर्धेची सर्व सन्माननीय शिवनाथजी ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान करायचं आहे. पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण अध्यक्ष लाडके युवा नेते सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांचं स्वागत आणि आपण पाहतोय की सत्कार करताना इथं मात्र या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सन्माननीय शिवनाथजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. सामना सुरू ठेवायचा आहे. सोबत पाहू शकता आपण एका मोमेंटो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा एका सुंदर मोमेंट आपण देताना पाहतोय. तर या दरम्यान ऑन साइडला फुल करण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू जातो शॉर्ट मानकडे. एकदा तिथे झाली आहे आणि एकच धाव असेल अंतिमध्ये इनिंग कंप्लीट झाली आहे आणि एकूण धावा जर आपण बघितलं तर धावा फलकावरती येतात. दरम्यान 23 धावा फक्त 24 धावेची गरज आहे. तर आपण काय मत शुभ सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. खूप मोठ्या संख्येने आमच्या सोबत मान्यवर जॉईंट आहेत तर मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करूया. यस सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद. तर मित्रांनो आपण पाहतोय की व्यासपीठावर उपतालुका प्रमुख शिवसेनेचे सन्माननीय आमचे लाडके आदरणीय श्याम चौधरी दादासाहेब यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी विजेंद्र ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. पाहू शकता आपण व्यासपीठावर उपतालुका प्रमुख शिवसेनेचे सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांचं स्वागत आणि सत्कार करताना अष्टविनायका 40+ आणि अष्टविनायका रेग्युलर क्रिकेट संघाचे आदरणीय विजेंद्र ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय की त्यांचं स्वागत आणि सत्कार करताना पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह आणि एका चांगला मोमेंट पाहतो आपण ते देताना विजेंद्र ठाकरे साहेब जेव्हा आपण हा मोमेंट पाहणार निश्चित महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं एका सुरेख सुंदर मोमेंटो आपण बघितलं तर शतक्षण लावून घ्यायचं आहे आणि निश्चित आमच्यातून रजा घेताना भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण अध्यक्ष आदरणीय दयानंद चोरगे साहेब तसेच आपण वेळ आहे तोपर्यंत आपण पाहतोय ठाकूरपाडा गावचे उद्योगपती आणि अष्टविनायका 40+ संघाचे संगणक एक आमचे आधारस्तंभ आदरणीय दत्तात्रय साहेबांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी परत विजेंद्रजी ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शतक्षण लावून घ्यायचे काळिवली संघाचा संगणक आपण टीम मीटिंग घेऊ नका जास्त. चला पाहतो आपण सन्माननीय दत्तात्रय साहेबांचं स्वागत आणि सन्मान होताना पाहतो आपण तिथे मात्र अष्टविनायक राघवड संघाचे सर्व विजेंद्र ठाकरे साहेबांची शुभेच्छा पाहतोय. मोमेंट आपण पाहतोय सामना सुरू ठेवायचे अडीजे आपण आवाज कमी ठेवायचे. पाहू शकता आपण दत्तात्रय साहेबांचं स्वागत आणि सत्कार करताना अष्टविनायका संघाचे सर्व सन्माननीय विजेंद्र ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते. तर आपण सामन्याला सुरुवात करूया. पहिला चेंडू फक्त हलक्या हाताने टर्न केले चेंडूला
एका धावेसाठी. चोवीस धावाचं लक्ष आहे सरपंच चषक जिंकण्यासाठी. इथं मात्र जय बजरंग स्पोर्ट घोडसई एक अतिशय चांगली धमाकेदार गोलंदाजी केली होती ती आज पळावर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आपण अतिशय चांगल्या लेंथवरचा चेंडू होता. आणि जी तिथं मात्र एका भव्य दिव्यांनी स्वागत सत्कारकडे आपण वळणार आहोत. ठाकूरपाडा गावचे विद्यमान पोलीस पाटील एक आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय सोमनाथ ठाकरे साहेबांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती. मी गुरुनाथ ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण पोलीस पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर ठाकूरपाडा गावचे पोलीस पाटील यावेळेस मात्र एका चांगला जेल आणि पहिला फलंदाज बाद दरम्यान स्वागत आणि सत्कार करताना आपण पाहतोय सोमनाथ ठाकरे साहेबांचं. पोलीस पाटील ठाकूरपाडा या गावचे विद्यमान पोलीस पाटील आहेत. एक आदर्श व्यक्तिमत्व. तशीच आपण व्यासपीठावर पाहतोय की हरिभक्त परायण कलुराम मारुती ठाकरे साहेबांचं. आणि जिथं एक युवा अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे आणि त्यांनी 2 दिवसापासून पाहतोय आपण पंच समालोचक आणि अष्टविनायक संघाच्या सर्व खेळाडूसाठी एका स्वादिष्ट जेवण ज्यांच्या माध्यमातून आपण इथं चव घेतली अशी आमचे हरिभक्त परायण कलुराम खंडू ठाकरे यांचा एक आपण भव्य दिव्य असा मेगा सत्कार करताना पाहतोय. या ग्राउंडचे मालक गुरुनाथ ठाकरे साहेबांचे शुभ असते. अतिशय प्रतिम जेल टिपल्या गेलं आणि इथं मात्र ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त करतोय गोलंदाज. आणि आता मात्र दयनीय स्थिती असेल इथं गोरसे संघासाठी. जनमान सरवली 44 संघाचे एक हुकमी एक आपण पाहतोय की व्यासपीठावर जग्गू चौधरी साहेबांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती. मी गुरुनाथ ठाकरे यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण जग्गू चौधरी साहेबांचं आपण स्वागत आणि सत्कार करायचा आहे. इथं मात्र पाहतोय आमचे गुणलेखक सांगतायत की ज्या प्रकारे आपण जबरदस्त काळविले संघाची गोलंदाजी धुरा सांभाळलेला आहे. संघाने एक पहिल्या षटकामध्ये एक अतिशय महत्वपूर्ण 2 फलंदाज बाद केले. त्यामध्ये ज्या प्रकारे आपण विशाल यांनी ज्या प्रकारे झेल टिपल्या गेलं निश्चित या सामन्यातला कौचित टर्निंग पॉईंट सुद्धा ठरू शकतोय. इथं मला धावपलकर फक्त धावा आहे ती 1 आणि गडी बाद झाले ते 2. पवन आणि सुरत ही सलामी जोडी आता मात्र तंबूमध्ये डॅकआउट मध्ये पोहोचलेले. इथून जर सामना जिंकायचा असेल तर अजून दबाव टाकावा लागेल. काही संघाला आपण गोरसे संघ कशा प्रकारे उत्तर देतो पाहायचंय. यावेळेस पात्र क्लास शॉट खेळला गेला याला म्हणता एक महान फलंदाज. जेव्हा आपल्याजवळ धावसंख्या कमी आहे तिथं मात्र दबाव टाकून इथं मात्र एक चान्स होता तिथं एका चांगला रिटर्न केला होता पण 2 धावा पूर्ण करतोय भावेश पवार. आपला स्वतःचा खातं उघडतोय. संघात धावसंख्या इथं मात्र पाहतोय आपण 3. अंतिम सामना आपण पाहतोय सरपंच चषक 2019च्या माध्यमातून जय बजरंग कारिवली विपक्ष पाहतोय आपण. भिवंडी टेनिस क्रिकेट ग्रामीण मध्ये 1 नंबर असलेला संघ गोरसे संघ इथं मात्र संघर्ष करताना दिसतोय कारिवली या संघासोबत. ज्या प्रकारे या सामन्यात रंगत निर्माण केली गोलंदाज संगणक पंकज यांनी. तर मध्ये एका अजून चांगली वापरी करावी लागेल. एका चांगला चेंडू टाकून ही जोडी पूर्ण गरजेचं राहील जर चॅम्पियन बनायचं असेल कारिवली संघाला. या स्पर्धा चांगला चेंडू होता पण तेवढा चॅन्स फक्त चॉप केलेला आहे. एका चेंडू आणि बॅट मध्ये काय संघर्ष पाहायला मिळाला. एका चांगल्या चेंडूवर एक महान फलंदाज ज्या प्रकारे त्याला उत्तर देतोय फक्त छोट्या बॅटचा वापर करून पुश केला आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय भावेश पवार. या म्हणतात महान क्रिकेटर ज्या प्रकारे एका चांगल्या चेंडूवर सन्मान देऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. आता मात्र पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय इथं मात्र 4. इथून सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 20 धावाची आवश्यकता. सांगता येईल की नाही
की कोण जिंकणार कोण हारणार, पण मात्र शेवटी जो अच्छा खेळेगा वही जितेगा. इथे मात्र चांगला खेळ जो साकारेल तो विजय संपादन करेल, कुठली शंका नाहीये. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथे मात्र 20 धावाची आवश्यकता. आता मात्र गोलंदाज महेश येतोय दुरांच्या टोकाकडनं. समोर भावेश पवार. पवार की पॉवर इथं मात्र पाहायला मिळणार की नाही पाहायचे. ज्या प्रकारे पहिल्या 2 चेंडूचा सामना केला होता 3 या धावसंख्येवर फलंदाजी करताना 12 चेंडू 20 धावाची आवश्यकता. आपण वेळ कमी घ्यायचे. कारिवली संघाचा संघटक कमिटीकडून आम्हाला सूचना मिळते ऑफिशियली पहिली वॉर्निंग की आपण टीम मिटिंग जास्त घेऊ नका. पॅक रोड पाहतोय आपण. महेश समोर भावेश पवार. यावेळेस पात्र नो बॉलचा इशारा. कारण की ते मात्र नो बॉल भीमर हा चेंडू होता बघितला आपण. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण आणि फ्रीडचा इशारा इथं मात्र पंच मोरे सराकडून. आता मात्र सोनपे सुहागा फ्रीडचा सामना करण्यासाठी इथं मात्र फलंदाज सज्ज असेल. संकेत एक चांगला फलंदाज आहे. संकेत गोरसे संघाचा या फ्रीडवर एक मोठा फटका मारून जो दबाव टाकला गेला तो कमी करतोय काय पाहायचंय. धावसंख्या पाहतोय धावपलकर इथं मात्र 6. एक चांगला दमदार सामना आपण पाहतोय. जय बजरंग गोरसे आणि जय बजरंग कारिवली. क्या बात आहे. नाव तर एकच आहे पण गावाचं नाव वेगळं आहे गोरसे आणि कारिवली. पण इथून मात्र कशा प्रकारे वापसी करेल महेश हे पाहायचं आहे. संकेत फ्री हिट चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. डेथ बॉलचा इशारा कारण की पाहतोय आपण सापा मानसिक दबाव टाकला गेला. ज्या प्रकारे भीमर चेंडू टाकला होता आता मात्र फ्री हिटचा चेंडू टाकण्यापूर्वी थोडंसं इथं मात्र मानसिक स्थिती खराब असेल महेशला मात्र वापसी करावी लागेल. एका चांगला प्लॅटफॉर्म पहिल्या षटकामध्ये पंकजीने उभं करून दिलेलं आहे येणाऱ्या गोलंदाजासाठी. इथून मात्र सामना जिंकत असेल तर ही जोडी तोडणं गरजेचं राहील कारिवली संघाला. याच पात्रा पाहिजे केलेल्या चेंडूला अतिशय चांगला फटका. गॅप खाली क्षेत्रामध्ये चेंडू इथं मात्र फरार होतोय. चौकार. कृपया करून आपण पडद्याच्या पाठीमागे थांबायचे. धावसंख्या होती ती 10. गती परिवर्तन पण तेवढा छान असा हा फटका खेळून काढलेला आहे. पण भावेश पवार स्ट्राईकला येतोय. आता मात्र धावसंख्येचा बदल होते. धावसंख्या पुढे सरताना इथं मात्र 11. सामना जिंकण्यासाठी इथून 13 धावाची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 13 धावा समीकरण तेवढं मोठं नाहीये. कारण की पाहतो आपण भावेश पवार सारखा एका टेनिसच्या क्रिकेट मधला एक अतिशय महान खेळाडू खेळपट्टीवर आहे. इथून मात्र जर सामना जिंकत असेल तर भावेश पवार याला बाद करणं गरजेचं राहील. कारिवली संघाला जर गोरसे संघाला चॅम्पियन बनायचं असेल तर भावेश पवार याला विकेटवर राहणं गरजेचं राहील. तर आपण वेळ जास्त घेऊ नका विनंतीशील कारिवली संघाला. याच पाता सफल क्रॉसून हुकचा फटका आणि हा बाहेर जाईल. लॉंग लेग सिमेर शावरतून भावेश पवार यांचा पॉवरफुल शॉट. षटकार. इथून फक्त आता मात्र सामना जिंकण्यासाठी 7 धावाची आवश्यकता असेल. आता मात्र पूर्णपणे सामन्यावर वापसी करताना ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण पवन आणि सूरज जेव्हा बाद झाले होते असं वाटलं होतं की हा सामना निश्चित एका चांगला होईल. पण भावेश पवार यांचं खेळपट्टीवर आगमन आणि पाहतोय आपण काही क्षणात माझं चित्र वेगळं दिसतं चित्र. म्हणून भावेश पवार एक महान टेनिस क्रिकेटपट्टू. यावेळेस पाहता अतिशय चांगला चेंडू होता. बीट होतोय इथं मात्र फलंदाज भावेश पवार. आता मात्र सामना जिंकण्यासाठी
8 चेंडूंनी फक्त 7 धावांची आवश्यकता. याच पात्र स्टेडियमचा फटका आहे, वेगात आहे, आउटफील्ड अतिशय दमदार, वेगात चेंडू मात्र इथं जातोय सीमा पार आणि हा चौकार. क्लास फटकेबाजी करताना तर मात्र भावेश पवार पाहतोय पण याच पत्र चांगला चेंडू होता, प्रश्न विचारल्याने वय सहमत आहे. इथं मात्र भावेश पवार आपल्याला पायचीच बाद होतोय, एक मोठा आदरा, पण भावेश पवारने काम सोपं करून ठेवलं गोरसे संघासाठी. फक्त सामना जिंकण्यासाठी इथून 3 धावांची आवश्यकता असेल. तलपाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे कारिवली संघाचा संघनायक. आता मात्र अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. या स्पर्धेसाठी ज्यांनी आपला मोलाचं योगदान दिलं सर्वांचं मी अष्टविनायक स्पोर्ट ठाकूर यांच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय. मग डीजे मास्टर अमृत यांच्या माध्यमातून एका चांगला आपण व्यासपीठ पाहतोय. तसेच या सामन्याचे पंच म्हणून ज्यांनी अतिशय चांगली 3 दिवसापासून पंचाची भूमिका निभावली दिनेश नाईक तसेच अंकुश चौधरी. सूर्यकांत मोरे सर यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि समालोचक खास आपण पाहतोय राहुल भोईर यांच्या माध्यमातून आपण 3 दिवसाचा एका चांगला आवाज ऐकला. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान आगमन होतोय हरिभक्त परायण सन्माननीय आनंदाजी ठाकरे साहेब. वेलकम वेलकम सुस्वागतम. आपलं सर्वप्रथम सरपंच चषक 2019 मध्ये या अंतिम सत्रामध्ये मनस्वी स्वागत आहे. आयोजक या स्पर्धेचे आमचे सन्माननीय शिवनाथजी ठाकरे साहेब, तसेच 40+ अष्टविनायक संघाचे सर्व विजेंद्र ठाकरे साहेब आणि संपूर्ण अष्टविनायक स्फोट ठाकूर यांच्या माध्यमातून. आणि याचबरोबर आपण पाहतो की विजयी कृपया करून आपण बाहेर जायचंय. इथं मात्र जो पंचाचा निर्णय मात्र दोन्ही संघाने मान्य करावा लागेल, कारण की सामना संपला नाही. एक घटना अशीच सांगतो, टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये जेव्हा पाकिस्तानचा फलंदाज असं वाटलं की चेंडू बाहेर जातोय, पण तिथं मात्र चेंडू आतमध्ये राहायला गेलं, धावा सुटला आणि शेवटी मात्र धावा झाला. एका चांगला निर्णय म्हणता येईल तिथं मात्र पंच मोरे सराकडून. आणि तिथं पंच आमचे सांगायचे की धावा. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारिवली संघाचा संघनायक. तर सर्वप्रथम कृपया करून आपण पंचाचा पाहतोय आपण इथं मात्र क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारिवली संघाचा संघनायक. धावा किती आहेत पंचाने सांगायचे. कुठल्या प्रकारे धावा नाही इथं. आता म्हणता 5 चेंडूने सामना जिंकण्यासाठी इथून 3 धावाची आवश्यकता. कृपया करून आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चला वेळ कमी, आपण सामना सुरू करायचा विनंतीशील. मोहित कृपया करून आपण वेळ कमी घ्यायचे. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 3 धावाची आवश्यकता आहे 5 चेंडू मध्ये.
अतिशय चांगला चेंडू आणि आता मात्र हा क्षण काय घेऊन येणार हे पाहायचंय की चेंडू शिल्लक आहे ते 4 आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 3 धावांची आवश्यकता. काय बोलशील राहुल, ज्या प्रकारे सामना एक अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आहे. मॅच मी तर सुनील पवार बनवण्याचा प्रयत्न आहे, कारण की आपण बघतो संध्याकाळचं क्लायमेट आहे. आता मात्र बघितलं गेलं तर पवन नाही मैदानाच्या आतमध्ये, सूरज केंद्र नाहीये, भावेश पवार नाहीये. मॅच काही होऊ शकेल, कारण का आता मॅच आपण बघतोय दरम्यान यावेळेस विचार देखील तर बॅलन्स आहे. इथनं मात्र प्रत्येकी डॉट शेवटी या दरम्यान मी तर संजयचं काम करेल आणि मॅच जशी पाहिजे होती तशी आतमध्ये इथं रंगतीये. आता मात्र इथनं या दरम्यान एक धाव तर नक्कीच येणार आहे. दुसरीचा प्रयत्न इथनं केला जात नाहीये. बघा एकच धाव. मॅच आता मात्र इथनं रंगतदार परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. इथनं या दरम्यान विचार जर केला तर समीकरण येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 2 धावेची गरज आहे. आता मात्र इथं या 3 बॉलमध्ये 2 धावा बनाव्याच लागतील, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. आता मात्र जी चूक केली होती जे बजरंग टीमने, ती चूक मात्र इथनं महागात पडते, कारण समीकरण येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 2 धावेची गरज आहे. या बॉलवरती काय असेल, या बॉलवरती कदाचित 2 चेंडू आला तर, जर या बॉलवरती 1 धाव आली तर मात्र काय, मात्र तराने जरला मात्र इथं महत्व नाहीये, कारण इथं महत्व आहे आता मात्र या धावांना. आणि प्लीज वेळ घेऊ नका, सहकार्य करा, प्लीज सहकार्य करा, वेळ आपण घेऊ नका. लवकरात लवकर इथनं मॅच आपण स्टार्ट करायची आहे. मुजीदच्या माध्यमातून दर्जेदार अशी गोलंदाजी. आता इथनं हे चूक मात्र ही स्पर्धा या दरम्यान कदाचित सोडावी लागणार आहे, कारण का आता मात्र चॅम्पियन आणि नरनासाठी सुरू असलेला रंगतदार आपण सामना एन्जॉय करतोय. आता मात्र शेवटच्या मोमेंटला बॅटचा पेस कोल्ला आहे. एक धाव तिथे मिळते. दुसरीचा प्रयत्न मात्र इथनं केला, चूक झाली आहे. धावचीच्या माध्यमातून अजून एक खेळाडू बाद, म्हणजे समीकरण शिल्लक आहे. येणाऱ्या 2 बॉलमध्ये एका धावेची गरज आहे. 2 चेंडू 1 धावा. जर प्रेक्षकांना मॅच आवडली असेल जोरामध्ये टाळ्या सुनील पवार. अगदी बरोबर. ज्या प्रकारे आपण सामना बनवल्या गेले तर मात्र जय बजरंग कारिवली या संघाच्या माध्यमातून असं वाटलं की सामना एकतर्फी होईल, पण एकाएकी सामन्यात रंगत निर्माण केली त्या विकेटने. मात्र आता कोण जिंकेल कोण होणार हे येणारे 2 चेंडू आपल्याला सांगतील. आता मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये मग या बॉलवरती पूर्णपणे सस्पेन्स असू शकेल सुनील पवार. जर या बॉलवरती कदाचित धाव आली नाही तर पुढे काय होणार, कारण का आता मात्र चिंतेचा सावर आपण बघतोय. कारण का आता मात्र जे प्रेक्षक वर्ग बसले होते ते मात्र आता उभे राहिले आहेत की नक्की घडतोय काय, कारण का इथनं चूक केली आहे. ती चूक मात्र ही महत्वाची ट्रॉफी जी पहिल्या क्रमांकाची उचलायची आहे ती मात्र दुसऱ्या क्रमांकाची उचलली जाईल की काय, हा मोठा प्रश्नचिन्ह. चला पंचांना विनंती आहे की आपण मॅच सुरू करा. 2 चेंडू एका धावेची गरज आहे. यस नक्कीच बॉल जेव्हा रिलीज होईल तेव्हा आम्ही नक्की शांत बसणार, कारण का मॅच आता मात्र इथनं चांगला मोमेंटला आहे. कारण का इथनं कोणताही गालबोट न लागता या मला स्पर्धा लगेच गंभीर करायची आहे. सर्वांनी आम्हाला सहकार्य केला तर सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि हा विजय आहे टाकुरपाडा गावाचा, अष्टविनायक टाकुरपाडा क्रिकेट संघाचा. आणि जो माझ्या टाळ्या आपण कंटिन्यू वाजवायच्या आहेत, कारण का येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. हा चेंडू खूप महत्वाचा होता, मात्र आता काय झालं आहे. आता मात्र इथनं आपण बघतो जल्लोष आणि जल्लोष मैदानाच्या आतमध्ये, कारण का मी अगोदरच म्हटलं होतं हा चेंडू जर डॉट आला तर इथनं मात्र काय होईल, कारण का हा चेंडू डॉट आला आहे आणि आता मात्र इथनं संघर्ष आता मात्र वाढला आहे. कारण का आता इथनं प्रेक्षकांच्या चर्चेला उदाहरण येते की मॅच मात्र जिंकणार कोण. आता मात्र मान्यवरांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की मॅच जिंकणार कोण, गोरसई की एका बाजूने कारेवली की गोरसई की कारेवली, पहिली क्रमांकाची ट्रॉफी कोण उचलेल, मात्र हा मोठा प्रश्नचिन्ह सुनील पवार. अगदी बरोबर. ज्या शतक लावून घेते त्याला वेळ कमी आहे. कारिवली संघाचा संघाने कमिटी आपल्याला पहिली वॉर्निंग मिळते की आपण जास्त टीम मीटिंग घेऊ नका, जागेवर थांबायचं आपण. आता मात्र इथनं हा एक चेंडू टाकण्यासाठी किती विचार करावा लागेल, कारण का आता इथनं जर बघितलं गेलं तर मात्र हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. जर या बॉलवरती धाव आली नाही तर पुढे काय, जर या बॉलवरती जर धाव आली तर पुढे चॅम्पियन जोरात टाळ्या होत्या. जर सामना आवडला असेल नॉन स्टॉप टाळ्या वाजवायच्या आहेत. हा विजय आहे सरपंच ट्रॉफीचा. बेस्ट ऑफ लक. आणि इथनं या दरम्यान विजयाची पताका पुन्हा एकदा असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग घोरसई संघाने ही मॅच जिंकली आहे. अगदी बरोबर. शेवटी मात्र दाखवून दिलं का आम्ही गोडसेकर का म्हणतात. एका चांगला क्षण पण कुठलाही असो सामना एका रंगतदार झाला, क्रिकेटचा विजय झाला. पाहिला आपण
फुल पैसा वसूल सरपंच चषक 2019 अंतिम सामन्याचा विजयपथ पटकावतोय जय बजरंग स्पोर्ट गोरसेचा संघ. पण जेवढं कौतुक करावं कालिवला संघाचं तेवढं कम आहे. ज्या प्रकारे इथं मात्र त्यांनी वापसी करून या सामन्यात रंगत निर्माण केली. आणि जिथं आपण लगेच दोन्ही संघांना विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या समोर यायचे. दरम्यान नुकतंच ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे हरिभक्त परायण सन्माननीय अनंताजी ठाकरे साहेब यांचं हरिभक्त परायण अनंता ठाकरे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती. मी हरिभक्त परायण काळूराम ठाकरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. पाहतोय आपण स्वागत आणि सत्कार होताना हरिभक्त परायण ज्यांनी आम्हाला एका मोलाचं मार्गदर्शन दिलं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हरिभक्त परायण म्हणून असे आमचे गुरुवर्णी आदरणीय अनंता ठाकरे साहेबांचा आपण बघितलं स्वागत आणि सत्कार होताना. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय कारण लगेच आपण बक्षीस समारोहाला सुरुवात करणार आहोत.